डावा हात, ते अशी बोटं माझी हलत नव्हती आणि हे पूर्ण असं सुजलं होतं. आणि मी मूलाधार चक्र चालू झाल्यानंतर अचानकच एक स्वादिष्टांचं तर चक्र चालू झालं आणि मुलाने मला म्हटलं, "अगं तुझा हात कसा काय चालू लागला?" तर बोटं-बिटं चालू असे म्हणजे हलायला लागले आणि माझं म्हणजे असं स्वादिष्टान आणि ह्या चक्रावरच माझं हे फोकस होता. मी वेळ मिळेल तेव्हा आपलं करायची, बसायची, ओंकार साधना करायची आणि अचानक एवढा मोठा मला म्हणजे आश्चर्याचाच असं धक्का बसल्यावानी बसला, की खरंच एवढं मूलाधार चक्राने की हाडांमध्ये मजबूती येते आणि फार म्हणजे सगळी माझी त्वचा वगैरे हे झाली होती माझी काळवटली होती. चेहरा माझा सुकला होता. पूर्ण असं चमकदार आलाय. प्रसन्नता व्हायला लागली. झोप मला यायची खूप दिवस मी झोपायचे. पण आता मला जरा सुद्धा झोप येत नाही मी बसली तरी. हा माझा खूप मोठा म्हणजे किती छान मॅडमने ते चक्रधनाचं क्लास चालू केला आणि 42 दिवसाचा मी संकल्प पण लिहिला. त्या संकल्पात लिहिलं, की हे चक्रध्यान पूर्ण करायचंच आणि जे काही माझ्या शरीरामध्ये हे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढायची आणि पाय सुद्धा माझे खूप तळपायची आग सुद्धा थांबली, की ते चालूशी वाटायचं नाही 2 मिनिटं सुद्धा मला. इतके माझ्या पायांमध्ये आग व्हायची. गोठ्यांमध्ये असं उभं राहिलं, की असं डगमगायचं आणि हा माझा इतका मोठा अनुभव आलाय मला मूलाधार चक्राने. मॅडम तुम्ही खूप वीक दिसताय हो, अशक्त झालात का अजून? हो, जरा म्हणजे आणि ते चेहरा छान दिसतोय. हं. चेहरा क्लीन झालाय, ग्लो दिसतोय. तर हो मॅडम. मॅडमच्या मुलाचं लग्न झालंय नुकतंच. त्यामुळे जबाबदारी मोठी पार पडलीये. त्यामुळे वीक झाल्या का काय काय माहिती. हो तर मॅडम. हं. खूपच छान अनुभव आहे अर्चना मॅडमचा. पहिला सुद्धा अनुभव त्यांच्या 15 गोळ्या त्यांनी बंद केल्यात आपल्या ध्यानामुळे. आणि आता हो एका मॅडम. तेव्हा तर डॉक्टरांचं इथे पण गाठ होती मला. थायरॉइडची गाठ गेली त्यांची. थायरॉइडची सांगा गाठ हो गेली मॅडम माझी थोडक्यात, चक्र मगाशी रेकॉर्ड नाही झालं सुरुवातीचं. बोला. तो अनुभव बोला आधी. हो, चक्रधान ध्यानाला जोडली गेली आणि माझ्या 15 गोळ्या बंद झाल्या. संधिवात कमी झाला आणि इथे थायरॉइडची गाठ होती माझ्या घशाला. ती पूर्ण गेली माझी पण ध्यानाने. त्यांनी आहे ना, त्यांनी वेड्यासारखं ध्यान केलं तुम्हाला सांगते. म्हणजे सोडलाच नाही त्या पिच्छा ध्यानाचा. उठलं ध्यान, हो, उठलं. मग उठ हो, म्हणजे उठूच शकत नव्हत्या त्या. आणि मी हो, त्यांना सांगितलं होतं, झोपून का होईना तुम्ही ध्यान करायचं, झोपून का होईना करायचं. आणि झोपून करून करून इतर वेळेला आनापानसती ध्यान म्हणजे पिच्छा पुरवून त्यांना तेवढा तो रिझल्ट आलाय. तर ध्यान हे इतकं हो. सुंदर रिझल्ट देतं. आणि आणि विश्वास दुसरा आणि मनाचा निश्चय तिसरं महत्वाचं, निग्रह महत्वाचा आहे. हो. तर अर्चना मॅडमनी सकाळी मला अजून एका डॉक्टरांबद्दल सांगितलं, ज्यांचा पिरॅमिड आहे सातारमध्ये. शैलजा मॅडम तुम्हाला हो, माहिती आहे का वागडोळे बघा. डॉक्टर. वायसीएम वागडोळे, कॉलेजच्या तिथे मंदार आहे. वागडोळे. कुठे सांगा मॅडम, सातारचे लोक आहेत. मंदार वागडोळे त्यांचं वायसी कॉलेजच्या इथं त्यांचं पिरॅमिड आहे. तर ते ध्यानाचा मॅडमच्या कार्यक्रम. मागं लागलेत, की आपल्या पिरॅमिडला घेऊन चला तुम्ही, आम्हाला मॅडमशी बोलायचंय. तर त्यांनी काही वेबसाईट म्हणजे इंटरनेटवर माझं नाव टाकून बघितलं. तुम्ही हो, सगळ्यांनी आज माहिती मी सांगेल तुम्हाला सगळ्यांना, इंटरनेटवर फक्त डॉक्टर मंगल धेंड टाका आणि मग तुम्हाला माझ्या कार्याबद्दल जे तुम्हाला माहिती नाहीये ते हो, सगळं हो. कळेल. तसं त्या डॉक्टरांनी टाकलं आणि ते बघितल्यापासून त्यांना असं झालंय कधी एकदा माझ्याशी हो, बोलतील. तर हो त्यांच्याशी आणि काय माझा झालं? आणि अनुभव त्यांचा ऐकलं. पिरॅमिड आहे सातारला. हो, माझा अनुभव ऐकलं होतं ते म्हटले, की मला भेटायचं त्या मॅडमला. मग काय झालं? बोलणं झालं का सकाळी त्यांच्याशी? झालं बोलणं, तर ते त्या म्हटले उद्याच्याला नाही आयुर्वेदिक जमणार. आयुर्वेदिक बागेत नाही ना हो, अर्चना ताई? आयुर्वेदिक आयुर्वेदिक बागेत शैलजा आहेत मॅडम काय पिरॅमिड. म्हणतात बघा. आयुर्वेदिक बाग आहे ना आपली इथे वायसी कॉलेजच्या मागच्या बाजूला, तिथे नाही हो, ना हो. तिथे तुम्ही? तिथेच आहे हा, मॅडम. मग तिथे केलेलं आहे पिरॅमिड ते. हो, ब्रह्मा हो, हा हो. मग कुमारीचे वगैरे ते सगळे या जातात. डॉक्टरांचं आहे असं म्हणतात मॅडम. हो, बरोबर. वागदोळे डॉक्टर आहेत ना, शनिवार हा, चौकात आहे बघा पार्टीच्या माहिती आहे इथे. ना, माहिती आहे. त्यांचं आयुर्वेदिक दुकान पण आहे. हो, 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 अगदी. हो. हा, आणि त्या शेजारी दवाखाना पण आहे त्यांचा. बरं बरं. हा हा. आणि ते जातात मॅडम, तुम्ही बोलू शकता तुमच्याकडे. कार्यक्रम घेतात ते. परवाच शेगावला 15 दिवस घेतला मॅडम म्हणतात. हो, हो, हो. हा. तर तुम्ही बोलू शकता तुमच्याकडे. पण चालेल आता ना. ते आणि म्हटले उद्या नाही मला त्यांचा नंबर त्यांचा टाका नंबर मॅडम. द्या, मी ग्रुपवरच बोलून टाकून द्या, नाही घेते. तर शैलजा हा, मॅडम मध्ये. ग्रुपवर टाका, मी हो, बोलून टाकते, घेते टाकते. हो, त्यांच्याशी. हो, हो. मॅडमशी पण बोलणं दुपारी झालं बोलणं. मॅडमचा हो नंबर हो, द्यायचा त्यांना आणि चालेल ते ना. म्हटले, उद्या नाही जमणार म्हटले. तर ते म्हटले 29 तारखेला आपण सगळे जाऊ म्हटले हा, बरं, गुरुपौर्णिमेला. तुम्ही राहायला गुरुपौर्णिमेला या. कुठे?
शैलजा रा मॅडम तुम्ही पण या बरं का गुरुपौर्णिमेला 29 जुलैला. बरं बरं. हो हो. हा, तुम्ही ऑगस्टला जाताय आमचं कसं युएसए ला. आहे नाही, संस्थेमध्ये जर काही प्रोग्राम नसेल तर हा, येता येईल नसेल मला. तर हो, हा. नसेल तर या. कारण गुरुपौर्णिमेला आपण मला असं वाटतं की ते शेवटचाच असेल विहंगमचा अधिकृत रित्या कार्यक्रम. आणि येत आहेत बरेच साधक. तर बरं. अर्चना मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि सगळ्यांनी मोटिवेशन घ्यावं अर्चना मॅडम कडनं. आणि आपल्याला पण संकल्प ठेवून. प्रीती मॅडम म्हणतायत पुनर्वसू नक्षत्र आहे त्यांचे. बरं. शैलजा मॅडमनी तुमचं कौतुक केलंय. सविता धर्माधिकारी मॅडमनी केलंय. अर्चना मॅडम खूप छान धन्यवाद अनुभव. मॅडम अर्चना सर्वांना. ताई, ग्रुप शैलजा एनर्जीला म्हणतायत, धन्यवाद शैलजा मॅडम. मॅडम म्हणतायत, सविता मॅडम म्हणतात अभिनंदन अर्चना मॅडम. खूप छान अनुभव आला आहे तुम्हाला. पण हे नुसतं आपलं ध्यान नाहीये बरं का. त्यांनी पण दिवसभर पिच्छा पुरवलाय हे सगळ्यांना सांगते मी. अतिशय सुंदर व प्रेरणा देणारे अनुभव श्रद्धा कदम मॅडम म्हणतायत. अभिनंदन. आणि अर्चना मॅडम आता खूप मोठी मोठी न्यूज द्यायची आहे. हो हो हो. तुम्हाला सांगते सगळ्यांना. पिरॅमिडला आल्या होत्या आणि त्यांचा पैशाचा प्रॉब्लेम होता. आणि आपल्या पिरॅमिडला आल्या त्या कार्यक्रमाला मला वाटतं भाग 1ला. आणि हो हो. त्यावेळेला शैलजा मॅडम आणि माझे पण पैसे